नमस्कार. आज जुलै महिन्याचा तिसरा शनिवार. प्रावीण्य परिवारातील उत्तमोत्तम गझलकार बंधू भगिनींचे खास शेर सादरीकरणाचा हा खास दिवस. मी निशा दळवी, खोपोलीहून. आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर, आदरणीय दादाश्री, मातोश्री, आदरणीय नंदिनीताई, आसावरीताई, पीके दादा आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी 5 शेर सादर करीत आहे माझ्या आवडीचे. पहा, पहिला शेर आहे संजनाताई जुवाटकर यांचा. मनाजोगे करावे वाटते आहे, तरी का मन जराशे थांबते आहे. मनाजोगे करावे वाटते आहे, तरी का मन जराशे थांबते आहे. प्रत्येकाच्या मनातला असा हा खास शेर. काही काही प्रसंग असे येतात किंवा खूप काही करावं असं वाटतं पण करता येत नाही आणि आपलं मनच आपल्याला थांबवतं. असा हा खास शेर. पुढचा शेर आहे मंदाकिनीताई क्षीरसागर यांचा. कष्टात जोर त्यांच्या करणेच भाग आहे, कष्टात जोर त्यांच्या करणेच भाग आहे. पोटात भाकरीची संतप्त आग आहे. शेतकऱ्याच्या जीवनावरचा हा खास तळमळीचा आणि कळकळीचा प्रश्न आहे की त्यांना काही झालं तरी करणं भाग आहे. आजारी पडले, काही पडले तरी जीवावर उदार होऊन ते काम करतात, कारण त्यांच्या भाकरीचा प्रश्न असतो. ती आग पोटातली त्यांना गप्प बसू देत नाही आणि म्हणून त्यांना करणंच भाग आहे. प्रत्येक वेळ धडपडून ते आपलं काम करतच राहतात, कष्ट करतच राहतात. शेतासाठी नांगरणी, कुळपणी, पेरणी सर्व काही करणं भागच आहे, कारण ही पोटातली आग त्यांना गप्प बसू देत नाही आणि त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांचंही पोट भरण्याचं खरं तर ते चांगलं कार्य करतात. असे हे शेतकरी, त्यांच्यावरचा हा खास शेर मंदाकिनीताईंनी लिहिला, खूप आवडला मला. पुढचा शेर आहे स्वर्धाताई गोडबोले यांचा. सुरुवात तू केलीस आणि सांधा निकळला तत्क्षणी. सुरुवात तू केलीस आणि सांधा निकळला तत्क्षणी. तडजोड अर्धी राहिली, संधी सुलभ गमवू नका. सुरुवात तू केलीस आणि सांधा निखळला तत्क्षणी. तडजोड अर्धी राहिली, पण संधी सुलभ गमवू नको. खरोखर आहे की जेव्हा संधी मिळते ती संधी तर कधी सोडायचीच नसते. तडजोड आयुष्याला प्रत्येक वेळी करावी लागते आणि कोणी सुरुवात केली त्याच्यामध्ये आपल्याला साथ न देण्याची, तरी आपल्याला त्यातून मागे राहता येत नाही. असा हा सुंदर शेर स्वर्धाताई गोडबोले यांचा. किती झाला, कुठे सांधा निकळला, आपली सोबत केली तरीही आपल्याला ही संधी गमवून चालत नाही आणि ती प्रत्येकाने गमवू नये, असा हा संदेश स्वर्धाताई गोडबोले यांचा. असा सुंदर शेर हा. पुढचा शेर आहे गझलकारा निलिमाताई कदम यांचा. सिंहावलोकनाने सुटतील प्रश्न काही, सिंहावलोकनाने सुटतील प्रश्न काही. गतकाळ जीवनाचा सांगेल सर्व काही. सिंहावलोकन आपल्याला करणं फार आवश्यक आहे. त्यातनं काही प्रश्न सुटतातही आणि मागच्या गोष्टींचा आठवून त्रास करून घेण्यापेक्षा त्यातनं आपण बोध घ्यायला आवश्यक आहे, तो बोध घेणं आवश्यक आहे. असा हा सुंदर निलिमाताईंचा शेर. सिंहावलोकनाने सुटतील प्रश्न काही, गतकाळ जीवनाचा सांगेल सर्व काही. त्या गतकाळातल्या जीवनातल्या प्रसंगाने आपण शिकलं पाहिजे, त्यातनं बोध घेतला पाहिजे. असा हा सुंदर शेर निलिमाताईंचा. पुढचा शेर आहे आसावरीताई जाधव यांचा. हाल माझे एकदा पाहून जा, हाल माझे एकदा पाहून जा, मग भले तू मला टाळून जा. आयुष्यातल्या अनेक कठीण, आनंदी, दुःखी अशा प्रसंगी आपण आपल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत जातो, पण जेव्हा अति कठीण हालाचे दिवस येतात तेव्हा खरोखर जवळची व्यक्ती दूर जाणं किंवा त्याने आपल्याला टाळणं हे फार क्लेशदायक आणि त्रासदायक असतं. तर अशांसाठीचा हा खास शेर की हाल एकदा तू माझे बघून जा आणि मग पाहिजे तर तू मला टाळून जा. तुला पण कुठेतरी पाझर फुटेल ही थोडीशी कणभर अपेक्षा त्यामागे आहे, पण त्यातनं हा खास संदेश पण आसावरीताईंनी दिलेला आहे. असे हे मी आज निवडलेले 5 शेर. धन्यवाद. नमस्कार. मी निशा दळवी, खोपोली.